स्वातंत्र्य सेनानी हा जो शब्द सरकारी आहे तो सरकारी हे शब्द मला लागू पडत नाही ते पहिल्यांदाच. कारण ज्याने काही शिक्षा भोगली मग ते रस्त्याच्या कडेला मोर्चा चाललेला असताना बघितला आणि कोणतरी पकडून गेली, एक महिन्याची शिक्षा झाली, तेही स्वातंत्र्य सेनानी. आणि ज्याने संबंध चळवळ संपेपर्यंत 1943 ज्याने अगदी विधायक कार्यक्रमात भाग मिळवणे किंवा अस्तित्व पटवर्धन वगैरे तरुण माणसांच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी कामं केली कुठेतरी. शिक्षा होणं हा स्वातंत्र्य सेनानीचा जो हे आहे तो मला वाटणार नाही. कारण एक तर त्यावेळी हे 1942ला तळेगावचं आंदोलन झालं. त्यावेळी मी शाळेत 13 वर्ष आणि कोल्हापूरसारख्या संस्थानं बसल्यामुळे आणि कोल्हापूर संस्थांचे राजा त्यावेळी गजानन वाटले होते आणि त्यांचे बायको तारांगण या राज्यकारभार बघत असत. तारांगण या सयाजीराव गायकवाडांची मुलगी होती. ती एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली तरी त्यांची योग्यता नव्हती. सयाजीराव गायकवाडने स्त्री शिक्षणासाठी इतका प्रयत्न केला, इतकी मदत केली. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या माणसाला बरोबर हुडकून तुझ्या त्यावेळी कॉलेजात शिकणारा मुलगा त्याला संबंध आधार दिला, पुढे आणलं. असे सयाजीराव गायकवाड त्यांची ती मुलगी असल्यामुळे तिच्यावर पुष्कळ परिणाम झाले. आणि तिने सांगितलं की माझ्या संस्थानात हिंसाचारी कृत्य झालेलं नसेल, केलेलं नसेल बाईला पकडायची नाही, तोंडात ठेवायची नाही. त्यामुळे आम्ही मजेत आम्हाला पकडलं. तरी एक दिवशी पकडलं सकाळी आणि जवळजवळ 25 मुली होतो. त्या मुलीनं आम्हाला सगळ्यांना लक्ष्मीपुरीच्या पोलीस चौकीमध्ये अटकवलं. आम्हाला काय सगळे किंवा लहान वयाचं मोठ्या वयाचं कोणी नव्हतं. तर एवढंच ते काय 1 तास झालंय. 1 तासात सगळ्या पोरीनं पकडून गेलं. आमच्या घरात सुद्धा कळलं नव्हतं की आम्ही पोलीस पकडून आम्ही परत सगळे आजारी गेलो. सगळ्या एवढा येतो माझा आणि पोलीस चौकीचा संबंध आला. त्याच्यानंतर आता बाकीचं सगळ्या चळवळीमध्ये आमची महागाई प्रतिकार समितीची चळवळ मुंबईची म्हणजे सर्वात मोठी चळवळ. त्या चळवळीत आता वेळा मी आगवणी गेलो त्याच्यात तो काय फक्त नाही. तर हा फक्त महत्वाचा आहे. मला असं वाटतं की हिला मी सांगत होते की आता जाईना की इतके लोक बोलणारे चांगले सगळे असतो ना, माझ्यासारख्या एवढ्या गाईच्या बरोबरचं कारण एका दृष्टीने थोडा आनंदही झाला की ज्या चळवळीत आपण पडलो ही चळवळ 1946 पर्यंत खूप मोठी झाली. मग आपण 17-1 वर्षाची झाली. तर आम्ही खूप त्याच्यामध्ये मेहनत केली. त्या चळवळीला जी मिळालेलं जे स्वातंत्र्य त्या स्वातंत्र्याला 75 वर्ष होती आणि ती मी बघीन हे कधी काय वाटतं नाही. आणि ते मला बघायला मिळालं आणि तुम्ही मला इथेच मला भेटायला होतं. त्यामुळे तुमचेही आभार. आणि आता मला तुमच्याशी बोलायला बोलवलं आहे आणि मला कामच आहे. आणि तुमच्यापैकी अनेक जण घाबरले आहे. अरे बापरे, या प्रोफेसर बाई होत्या म्हणजे घंटा ऐकल्याशिवाय काय थांबायचा नाही बोलत होतात. तेव्हा मी असा विचार केला की आपल्या ताकदीच्या बाहेर तुम्हाला माहीत नसते. पुष्कळांना तुमच्यापैकी म्हणजे सगळ्यांना पाहिल्यानंतर मला असं वाटते
की तुम्हालाही माहिती नाही आणि ही माहिती मला त्यावेळी तुम्हाला वाटते की मी एक 15-20 मिनिटामध्ये संपेल अशी आशा करतो. आता मी बोलत असताना तुम्हाला काही प्रश्न विचारले तुम्ही हो नाही सांगा. नाही सांगण्यात काही आपल्याला माहीत नाही, सांगण्यात काय चूक आहे नाही माहिती नाही माहिती तेव्हा मध्ये जर काहीतरी विचार तर तुम्ही जरा ऐका. एक मिनिट आवाज वाढवतायत ते. आता मी इंग्रज राज्य आपल्याकडे 1857 सुरू झालं. 1857चा जो उठाव झाला त्या उठावानंतर ब्रिटिश पार्लमेंटने ईस्ट इंडिया कंपनी हिंदुस्थानमध्ये सरकार म्हणून राज्य करते हा कुठला नाही. आपलं एवढं इंग्रजचं सरकार असताना त्यांना परवानगी दिलेली असताना एक व्यापारी कंपनी हिंदुस्थानवर राज्य करते होती का. म्हणून ब्रिटिश पार्लमेंटने अगदी हट्ट करून तो हे करून भारताला स्वातंत्र्य जे आहे भारताचं राज्य हे आपल्याकडे घेण्याचं होतं. तोपर्यंत जो राज्य आपल्याकडे होती ते सगळी स्वातंत्र्य राज्य कोणाचं कोणाला पत्ता नाही. सगळ्यात मला एका गोष्टीचा अतिशय खूप की टिपू सुलतानने इंग्रजांचं पाणी ओळखलं होतं आणि इंग्रजांना इथून इकडून जाऊन देणं आपलं कर्तव्य आहे असं टिपू सुलतानला वाटत होतं. आपण सगळे एक आहोत असं त्याला वाटत. त्यांनी पुण्याकडे मदत मागितली नाना पाटणी हा देतो करून पण त्यांनी टिपू सुलतानला मदत घेतली. आणि टिपूचं खूप नुकसान झालं. तेव्हा अशा प्रकारचे राज्यच होते सगळे. टिपूचं राज्य, मराठ्यांचं राज्य, मोगलांचं राज्य, विजापूरचं राज्य असे सगळे राज्य होते. आणि त्या सगळ्या राज्यांना मग एक तत्वात आपला महाराष्ट्राचा शिवाजी महाराजांचा भगवान पण त्याला हिंदुस्थानचा ध्वज असं काही कोणी म्हणण्याची शक्यता नव्हती. पण हिंदुस्थान हा एक देश आहे ही कल्पनाच त्यावेळी प्रत्येकाची छोटी छोटी राज्य. आता पेशवाईतून झाशीची राणी वेगळी झाली नेतेसारा कुटुंबाच्या माणसाने, शिंदे बाजूला झाले, होळकर बाजूला झाले, असे सगळ्यांनी स्वतंत्र स्वतंत्र राज्य झेंडा एकत्र बाबा. तेव्हा ज्या राणींनी व्हिक्टोरिया राणींनी ज्यावेळी या राज्यावरती ईस्ट इंडिया कंपनीच्या सरकारला व्यापारी कंपनीने आपल्यावर राज्य केलं एवढ्या मोठ्याचं ते नावस्थित गोष्ट आहे देशात त्यावेळेच्या लोकांच्या पद्धती. तर राणी जाहीरनामा करताय आणि त्या जाहीरनाम्यामध्ये लोकांना 12 तारखेचं स्वातंत्र्य आम्ही तुम्हाला देऊ वगैरे वगैरे सांगितलं. स्वातंत्र्य म्हणजे स्वतंत्रता नाही, धर्म स्वातंत्र्य देऊ. तुम्हाला मुसलमानांचे पुढे काय त्यांना मुसलमान राज्यात म्हणून आता आमच्याकडून होणार नाही, तुम्ही कुठलाही धर्म म्हणा अशी पारायण. पण या राणीच्या जाहीरनाम्याचा खरा अर्थ समजणारी एक मुसलमान राज्यकर्ते पाहिजे. त्याचं नाव हजरत मानलं. मला वाटतं की दुसरं पोटला हजरत मानलं. आणि ते अयोध्येच्या राजाचे राज्यकर्ते ती बायको नवरा म्हणाला की चल आपण जाऊया. इंग्रजांनी हातात द्यायला सांगितले.
ते म्हणजे नाही द्यायचं, अयोध्या अजिबात नाही देणार मी, आणि काय करायचं होतं ते बघूया. आणि त्या राणीच्या जाहीरनाम्याला एवढ्या लोक मुत्सुद्धी हिंदुस्थानाचा सुद्धा एका बाई, आणि ती सुद्धा तिचा व्यवसाय नर्तकीचा होता, तिचं नाव सांगून त्या राजाला आवडली ती बाई, आणि म्हणून त्या राजाने लग्न केलं, तो लग्न केला. आणि ती शेव म्हणजे 12 कलमी तिचा तो जाहीरनामा होता, त्याला एका बाईने इतकं समर्पण केलं की त्या राणीला सुद्धा, व्हिक्टोरिया राणीला सुद्धा आश्चर्य म्हटलं की तेव्हा आता हे राज्य आपल्याकडे जेव्हा सांगायचा मुद्दा एवढा होता की इतर चुकीचं राज्य होती, कोणाचं पाहिजे कोणाचं पाहिजे नव्हतं, कोण कोणाला होतं विचारच नव्हतं. माझ्या शेजारच्या राज्यात सगळं त्याची तर काय दादाच्या लढाई इंग्रजांच्या बरोबर त्यांना मदत केली नाही, अशा प्रकारचं आणि प्रकारचं आपण एक आहोत कल्पना. ही एक आहे ती कल्पना इंग्रजांच्या राज्यामुळे पहिल्यांदा आली की व्हिक्टोरिया राणी जाहीरनामा करून हे सगळे जोडलेले देशाचे होतात. तर मग या जोडलेल्या देशावरती राज्य चाललेले असताना त्या संबंध देश एक म्हणतात झेंडा झेंडा नाही, झेंडा नाही की कोणाच्या लक्षात आलं. तुम्ही नाव ऐकले मादाम कामा? हो, ऐकलंय नाव, ऐकलंय की नाही? शाळेत ऐकले असतात त्या ह्या त्या मादाम कामाबाई. मादाम त्यातल्या फ्रान्समध्ये राहिल्यामुळे फ्रान्समध्ये मॅडम म्हणत नाही, मादाम म्हणतात, म्हणून ते मादाम. तर त्यावेळी इंग्लंडमध्ये शिकवत होत्या आणि समाजमध्ये करत होत्या, आणि हिंदुस्थानच्या ह्याच्याबद्दल लोकांच्या संबंधीचे विचार इंग्लंडच्या हिस्सावर मांडत होत्या. त्यांच्याबरोबर चांगली कृष्ण वर्मा होते, त्यांच्याबरोबर वीर सावरकर होते. त्यावेळी शिकायची मंडळी होती, तर सगळ्यांचा तो ग्रुप होता. अशा वेळेला युरोपमध्ये एक समाजवादी विचाराच्या लोकांची कॉन्फरन्स करायची ठरवली, आणि त्या कॉन्फरन्सला हे मादाम कामा आणि सरदार सिंग हे दोघांना पाठवायचे होते. मादाम कामा म्हणाले अहो त्यांना झेंडे घेऊन जायचे सगळे दिवसांनी. मग हिंदुस्थानचा झेंडा, हिंदुस्थानचा झेंडाच नाही. हिंदुस्थानचा झेंडा 1857 पासून 1907 पर्यंत युनियन जॅक युनियनला जॅकला कसं आपण आपला झेंडा म्हणून. आणि म्हणून या सगळ्या विद्यार्थी मंडळींनी आणि मादाम कामा भिकाई नाव मादाम भिकाई कामा यांनी तो झेंडा बनवण्याचा सगळा हे केला, आणि त्यांनी तो पहिला झेंडा बनवला. तो झेंडा घेऊन त्या कॉन्फरन्सला गेला आणि श्रद्धा काढली. कसा होता तो झेंडा? तर त्या झेंड्यावरती पहिला रंग केशरी होता. हा केशरी रंग या मुलांनी का निवडला? तो धैर्याचा आणि त्यागाचा रंग आहे, म्हणून त्यांनी तो केशरी रंग. दुसरा रंग त्यांनी निवडला पांढरा. केशरी रंगाच्या खाली पांढऱ्या रंगाचा पट्टा आणि पांढऱ्या रंगाचा खाली पांढरा म्हणजे शांतच येतात, म्हणून तो रंग त्यांनी पांढरा घेतला. आणि शेवटी या मुलांनी हिरवा रंग घेतला. सर्व धर्म सर्व समभाव. आणि तो जो हिरवा रंग होता त्याच्यात थोडीशी निळसर चाप. त्या हिरव्या
रंगामध्ये व्यसन जात होते आणि त्याच्या बाजूला पांढऱ्या रंगावर वंदे मातरम होतं आणि खालच्या रंगावर तुम्ही एक हे केलं, एका बाजूला चंद्र आणि एका बाजूला सूर्य. सूर्य हिंदूंचा आणि चंद्र मुसलमानांचा असे प्रयत्न घातले. आणि पहिला जो भाग होता केसरी, त्या केसरी भागावरती 8 कमलं का जोडली, तर त्यावेळी ईस्ट इंडिया कंपनी राज्य करत असताना त्यांनी 8 प्रांत पाडले. म्हणून ती 8 प्रांताची प्रतीक ते पहिल्या याच्यावरती दाखवले. अशा प्रकारचा झेंडा तयार करून तिथे गेले तिथे. आणि तिथे गेल्याबरोबर त्यांनी झेंडा फडकवायच्या अगोदरच सगळ्या लोकांना असं सांगितलं की मी हिंदुस्थानचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही मला बोलवलेले आहात. आमच्या स्वतंत्र हिंदुस्थानाचा हा झेंडा मी फडकवत आहे. जगातल्या सगळ्या लोकांनी या इंडियन इंडिपेंडंट ध्वजासाठी माझे मानवंदना, अख्खे सगळे जगातले लोक वगैरे आणि सगळ्यांनी त्यांना मानवंदना दिली. आणि लॉ म्हणजे इंडियन फ्लॅग अशा प्रकारची घोषणा सगळ्या जगाने दिली. आणि अशा तऱ्हेचा हा पहिला ध्वज लागला कुठे? जर्मनीमध्ये. स्वतंत्र हिंदुस्थानाचा पण पहिला कुठे हिंदुस्थान. आणि सगळ्या लोकांनी त्याला मानवंदना दिली. आणि बादाम कामा आणि त्यांचे सगळे मित्रमंडळी त्यात सावरकर सुद्धा होते. बरेच सगळे विद्यार्थी त्यावेळेचे जे होते ते सगळे होते. आपण नेहमी कोणी चांगलं केलं असेल तेवढंच उचलायचं, त्यांचं आपल्याला फक्त सोडून द्यायचं. तेव्हा अशा प्रकारचा हा झेंडा हा पहिला झेंडा. आणि या झेंड्याला मानवंदना मिळाल्यामुळे मग अख्ख्या बंगालनी हा झेंडा घेतला. संबंध बंगाल एवढा अत्यंत मोठा होता. त्या बंगालची सर्व शाळेच्या इतिहासात शिकला. तर त्या बंगालनी तो झेंडा बरीच वर्ष वापरला. काही ठिकाणी आणखीन काही लोकांनी अगदी थोडा वापरला. पण आपल्या महाराष्ट्रापर्यंत, कर्नाटकापर्यंत दक्षिणेच्या बाजूला तो झेंडा ते त्या अशा तऱ्हेचा हा पहिला झेंडा आपला जो बादाम कामा आणि मित्रवादी यांनी या देशाला आपल्याला दिला. ही गोष्ट तुम्हाला माहिती होती का? नाही. या गोष्टी ऐकायसाठी इथे आपण आलेलं असतो. म्हणूनच मला असं म्हटलं सामान्य गोष्टीबद्दल काहीतरी बोलते, काहीतरी दुसरं काहीतरी बोलून इतकं बोर करण्यापेक्षा तुम्हाला माहीत नसलेली माहिती तुम्हाला सांगण्यामध्ये त्याचं काम आमचं शिक्षकांचं असतं ना. आपण हेच करायचं, झेंड्याचा सगळा इतिहास सांगायचा. पुढे काय झालं? पुढे काँग्रेसची स्थापना एका इंग्रज माणसाने केली. हे माहिती आहे तुम्हाला? पण नाव सांग. तर काँग्रेसची स्थापना झाली होती ती कशासाठी झाली होती की इंग्लंडमध्ये जसा विरोधी पक्ष हा सारखा काय नकाशा आणि काय ते दाखवत होतो, तसं हिंदुस्थानामध्ये एखादी सभा असावी विध्वस्त माणसाची की जे सरकारला सारखी जाणीव करून त्याची तिथेच हे आवाज चालणार नाही, ते आवाज चालणार नाही. म्हणून त्या काँग्रेसची स्थापना त्यावेळी
ताब्याबाई नवदुर्गी प्रवीणा मेहता भरपूर आमच्या मुंबईतले जेवढे लोक होते त्या सगळ्यांना मिळून 72 लोकांची विजय केली. अशा तऱ्हेने काँग्रेस हळूहळू मग लोकांना बदल होतो चांगला. जे काही स्वातंत्र्यासाठी हे झाले ते फुटकळ झाले. वासुदेव बळवंत फडके, कुमार नाईक त्यांचे आपल्याला झेंडे होते. पण हिंदुस्थानचा हा झेंडा जो मला बादाम कामांचा तो होता संबंध हिंदुस्थानवर त्यावेळी पसरला नाही, फक्त पंजाब. काँग्रेस स्थापना झाल्यानंतर बरेच वर्ष काही झेंड्याचं काही दिसत नाही मला. झेंड्यावर तडका आला याचा अर्थ होता की गांधीजी या देशामध्ये त्यावेळी चळवळीला उभे राहिले. त्या लोकांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आपल्याला असं त्यांना वाटायला लागलं. आफ्रिका सोडून ते इंडियाला भारतात हिंदुस्थानात आले आणि त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला झेंडा असलेला कारण झेंड्यावर चरखा आहे. चरखा हा गांधीजींच्या विधायक कार्यक्रमातला एक महत्वाचा चरख्यावर सुरू करून त्यावेळी आमच्याकडे सुद्धा मोठी माणसं होती ते आम्हाला आंदोलन म्हणायचे ना काय सुद्धा मी स्वर्गाला जावं काय आम्ही केलं ना सुद्धा मी स्वर्गाला गेलो ना आणखी कोण आले ते आम्हाला दोरखंड द्यायला या दोरखंडांकडून मी स्वर्गाला या स्वातंत्र्याचा स्वर्ग आम्ही जो मिळवला तो या गांधीजींच्या सुद्धानेच मिळवला हे आपण कधी विसरू शकत नाही. आणि मग काय झालं की 2021 सालापासून हा झेंडा काँग्रेसने आपला ठरवल्यानंतर हा झेंडा घेऊन प्रत्येक माणूस जो काही झगडा असेल झगड्याच्या वेळेस तो भेटायला जायला लागला. पण तरी तो झेंडा म्हणून ते पुढे हा काँग्रेसचा झेंडा घेऊन ज्यावेळी काँग्रेसचे लोक हे सगळे स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये उतरले त्यावेळेला त्या झेंड्याचं महत्व आहे. खरं महत्व जे आले ना ते सविनय कायदेभंगाची चळवळ 1930 त्यावेळी त्यावेळेला लोक झेंडा घेऊन पिकेटिंग करायला लागले. झेंडा घेऊनच सत्याग्रह करायला लागले किंवा झेंडा हातात राहिला. आणि मग इंग्रजांना कळलं की यांच्या हातात झेंडा आलाय म्हणजे आता सगळं तुमचं. कारण झेंड्याबरोबर निष्ठा निष्ठा सगळ्या देशात काढून तिच्या हातात झेंडा आणि सांगितलं तो झेंडा घेऊन पुढे जातील का ती म्हणत जाणार या झेंडा घेऊन पुढे घेऊन जाणार. आणि कृष्णा कुमारी आणि बाकी सगळ्या मुंबईचे गुजराती मराठी सगळ्या बायका अवंतिका वैद्या कापाच्या मैदानावरती आज त्याला आम्ही आझाद मैदान म्हणतो. पुढाऱ्याचं नाव घेते आझाद मैदान. पूर्वीच्या मुंबईच्या लोकांचं नाव कापाचं मैदान. कापाच्या मैदानावर गेल्याबरोबर त्या मुलीच्याकडे पोलिसांनी झेंडा म्हणजे म्हणत नाही घेणार नाही का आमचा झेंडा आम्ही पोलिसांना झेंडा देणार. पोलीस म्हणाले कधी का गोळगळ वेगळं सगळं आणायचे तुम्ही काय केलं तर तुमच्या अंगावर सोडणार. आणि खरोखर त्याने सोडलं त्याच्या अगोदर त्या कृष्णा कुमारीच्या हातावरती त्याने इतके दंडुके वाजायचे 10 वर्ष की ते म्हणजे जमीनच पडते एकदा काशी त्या 10 कृष्णा कुमारी दुसऱ्यांचं
त्या झेंडा कधीही जमिनीवर पडलाय झेंडा कधी घरातल्या करण्याप्रमाणे झेंडा पुन्हा जरा जाळून टाकायचा झेंड्याला हे करायचं. त्यानंतर काय झालं की घटनाकुमारीच्या मारानंतर आणि इंग्रजांनी तो काढून घेण्याचा इंग्रजांनी म्हणजे आपली शिकवली काढून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतरच की आता काही या झेंड्याचं करून येईल आणि खरोखर सरकारने त्यावेळी घोडदळ भारताचा आता घोडदळ कोणी जीव वाचवण्यात ज्या ठिकाणी भेटली जाते त्या ठिकाणी माझ्या गुरु पद्मविभूषण डॉक्टर उषा मेहता त्यांनी काँग्रेस हे दिवस चालवला त्याच्याबद्दल त्यांना 7 वर्षाच्या शिक्षा झाली. त्या एक आम्हाला गोष्टी सांगायचं आणि आम्ही परत परत काय केली विचारात सांगा ना विचारात सांगा ना तेच सांगा. त्यावेळी इंदिरा गांधी त्या काळात 1930 इंदिरा गांधी घरातले आई वडील आजोबा सगळे सगळे जेल होते कोणीच घरात 6 मुलगी 14-15 आणि बाकीचे काय आनंदपूर लोक तिथे बघत त्यांनी वाहन त्यांना टाकलं आणि त्या काय करायच्या परत सगळे गोळा त्यांच्या बुद्धीवर नेहरूची मुलगी म्हटलं नेहरू घरात तिच्या वडिलांचं त्यावेळी तेवढं मत पण नव्हतं मोठे तर त्यांनी आपली वाहनच केलं त्या मुलांना माझ्या मुलांना आपली वाहनच त्यांना आपण जिथे जिथे पोलिसांनी शिपाई घेतो तिथे तिथे त्यांना जाऊन घाबरवायचं असं काही पोलीस सगळ्या घाबरतात त्यांची वाहनच त्यांना आमच्या उशिरांनी पेपर वगैरे आलेलं असली त्यामुळे ते इंदिरा आहे ना नेहरूची मुलगी तिने वाहन सेना काढते ना आपण महाराष्ट्राची मुलगी मांजर सेना काढते आणि मांजर सेना काढते काय होत काय कायच नाही ना राग यायचा काय मुलीचं करावं काय कोणीच्या हातातले जिल्हे त्यांनी काढून घेतले काय करतात मग यामध्ये मी काय केलं होतं काढून घेतलं झेंड्याने गेले आता पण पहिला निर्जक असतात उद्या प्रमाण तरी किती काढायचं हुशार म्हणजे खादी भांडार काढलं आणि खादी भांडारमध्ये केशरी हिरवा आणि पांढऱ्या रंगाचे कापड विकले रात्री बरोबर त्या सगळ्या मैत्रिणी त्यांच्या आया मुंबईच्या रस्त्यावर बसून त्यांनी त्यांना परत शिवली केशरी पांढरा गेलो अशा रंग उभे जाते परत शिवली आणि पण ते परत शिवून घेतल्या दुसऱ्या त्या घेतल्या परत परत पाहून आज का आला कडा त्याच्याकडे तेव्हा हे झाल्यानंतर अनेक प्रसंग हिंदुस्थान बाबू इतिहासाचं वाचन असे अनेक प्रसंग होत गेले की ज्या ज्या वेळेला झेंडा त्याच्या वेळेला झेंडा काढून घेण्यासाठी खूप महाग होत असे आणि हा ही गोष्ट याच्याकडे चाललेली कधी वेळ असं चालेल होते तेव्हा त्या झेंड्यानी त्या काँग्रेसच्या या झेंड्याच्या अनेक लोकांनी एका डॉक्टरनी एक पुस्तक लिहिलं त्याप्रमाणे झेंडा पिढा या सगळ्या गोष्टी
आमच्या परिस्थितीत नव्हते म्हणजे 1905 सुद्धा काँग्रेसचा झेंडा पुढे होता. त्या झेंडाने या सर्वोच्च प्रश्न असताना ज्यावेळी स्वातंत्र्य मिळायचं ठरलं त्यावेळी जे घटना समिती जे आम्हाला त्यात 15 बायका होत्या. तुम्ही वाचले नावं आता त्यापैकी वाचली एक वाचली म्हणजे माझी पण असं ऐकत नाही. तेव्हा घटना समिती नावाची कुठली एक समिती नव्हती की जे समिती एकत्र बसून काम करेल अशा प्रकारच्या आजच्या ज्या समित्या असतात त्या प्रकारची घटना समिती नव्हती. त्यावेळी स्वातंत्र्य मिळायचं ठरवल्यानंतर देशाला घटना असल्याशिवाय देशात करू शकत नाही तेव्हा आपण घटना समजून पाहिजे. म्हणून जे फेडरल असेल त्याला आपण लोकसभा म्हणतो, त्याला इंग्रजांच्या काळात फेडरल असेल म्हणतो. आणि या फेडरल समितीचं ज्या काळात काम करत होते ते लोकसभेचं त्याचं कामकाज होते आणि मग बंद होतं त्या काळामध्ये ही संबंध घटना समिती म्हणून काम घटना समिती हे दुसरे काही कविता वगैरे किंवा आपल्या संघाची कमिशन ते कविता अशा प्रकारची घटना समिती आणि त्याच्यामध्ये त्या निवडून आलेल्या त्या 15 बायका येतात. त्या मुसलमानांचा पहिल्यापासून त्याचा बहिष्कार होता. त्याला माहितच होतं आपल्याला पाकिस्तान मिळणार आहे त्यामुळे आपल्याला संबंध काय हिंदुस्थान त्यांना ते गेले. त्या 15 बायका त्या फार अनुभव होत्या म्हणजे अत्यंत विद्वान. एक म्हणजे लक्षात घ्या की त्यावेळेच्या त्या काँग्रेस नेत्या बायका त्या काँग्रेसमध्ये असलेले मीन तुमच्यावर असणारे बायका होते त्या अतिशय चांगल्या आणि खूप त्यामुळे या घटना समितीमध्ये त्यांनी जे काम केले कोणच नसतात. त्यांनी ती घटना शिकवली की घटनाच्या वेळी कॉलेजचा एक पेपर लिहिलेला कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हिंदुस्थानच्या घटना आणि मी इतकी थक्क झाले तुम्हाला एक त्यातलं नमुना सांगते. म्हणजे सर्वसाधारण आपलं काय असतं की कोण आपल्या पक्षाच्या अधिकारी असते पुढील मात्र असते कोण असते त्यांना नाही त्यांना विरोध करायचा नाही चुकीचं असतं तर ठेवत नाही. तेव्हा का काँग्रेसच्या त्यातल्या नव्हत्या. आता तुम्ही याच्यात की कोणतं काँग्रेसच्या आता चारा आणि त्यांच्या पक्षाच्या एपिसोडचा सगळ्या याचं काय असतं आता तुम्ही पकडले ज्यांच्या गोष्टी लोकसभेमध्ये केलेला त्याच्या आधी पक्ष आपली भूमिका पक्षाचे जोडून गेलेले लोक असतात त्यांना समजून सांगतो त्याप्रमाणे करायचं. तर एका याच्यामध्ये काहीतरी काँग्रेसच्या फेडरेशनच्या काँग्रेस पक्षाचा टिकून गेले एक विशिष्ट निर्णय घेतला. हा विशिष्ट निर्णय घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो फेडरल असेंब्ली मांडत फेडरल असेंब्ली मांडत असताना जवाहरलाल नेहरू एकदम उठून त्यावेळी सुट्याच्या अकोल्याने उभे राहिले. त्यामुळे नेहरू हा पक्षाचा कागद दिलेली तुम्ही आता हे चुकीचं आहे. मी सवाल
मी त्याला बघितलं चर्चा करून वाचा ते असं म्हणतात नेहरू 2 वर्ष त्याच्याशी बोलले आणि मला नाही म्हणजे सत्य आहे ते सत्य ते तुम्ही काल पक्षाने आज नेहरू एकदा म्हणतो नेहरूला नंतर कोणती दबाव आणला मला माहिती पण सध्या त्यांचा 2 वर्ष नेहरू मध्ये आजच्या हे सगळं मुद्दाम काहीतरी काँग्रेस भवनमध्ये आहे द्यायचे म्हणतात तो इथे काँग्रेस पक्षाचं राहणार निश्चित असेल त्याचं हे सांगितलं पाहिजे हे मी सत्ता ही माहिती सगळी तुमच्याकडे असलीच पाहिजे आणि त्याला जिथे चुकीचं वाटेल त्याच्यावर उभा राहून बोलायचं आपल्याला सवय म्हणजे जाऊ नको हे सवय वर्ष अंगामध्ये गुंतलेली असल्यामुळं कोणाला विरोध करायची माहिती हा विरोधाचा धडा त्या घटनाच्या या त्यांना राज्यपाल वगैरे पाकिस्तान सोडून द्या काँग्रेसचे सांगतात विरोधी पण या घटनाचं काम सगळं झालं आणि सगळ्या घटनाचं विचार ध्वज लाटेवायचा म्हणतात सगळ्या काँग्रेसचा विचार केला तो त्या मदाम कामा यांचे जे चित्र आणि याने जे अमुक कारणासाठी ऍप्लिकेशन सांगितलेलं आहे ते 3 रंगात आपण काय पण आता काँग्रेस पक्षाचं आता काँग्रेस पक्षाचं आता वापर देशात वापरणार तेव्हा हे घटना समितीच्या काँग्रेस पक्षाला हे एक पण असं हा पहिला संघर्ष आणि तो प्रबुद्ध त्याचाच धर्मचक्र फाउंडेशन आहे तयार झालायचं आणि एका देशातच एका त्याचे काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला ते असं उत्तम कारण जी मुळातली तत्व आहेत ती गेली बादाम कामाना त्याची काय संबंध आहे आज कुणाला माहिती नाही पण लक्षात घेणार पण तत्व कोणा मात्र मारून त्याच्या मागचं तत्व जात नाही तत्व तशीच राहतात अग्रहित गेला म्हणून गुलामगिरीचं तत्व काय केलं असं नाही एक गांधीजींना वाटतं गांधी विचार जगात इतका मी गांधीचं सवय आहे त्याच्या त्यातल्या मुंबईच्या मणिभवनमध्ये गांधीची उत्तर त्या घरामध्ये त्याच घरामध्ये ते गांधी स्मारक घेतले आणि गांधी संग्रहालय कधी मुंबईला गेला त्याची तस्ती म्हणून 10 वर्ष गेली काम तेव्हा मला असं दिसून आलं कुठल्या तरी लोकांचा एखादा मनुष्य भेटायला आणि अशा वेळेला मी माझ्याकडून मी त्यांच्याकडून त्यांच्याप्रमाणे मार्गच आहे तर त्यांना भेटायला मला आणि माझी कधी खुशी टक्कर तिने आता काँग्रेस रेडिओवर नुकतंच पुस्तक केले आणि ते फार गाजले तर ते आम्हाला वाटतं की तुमच्याकडनं किती त्रास होतोय तिथे मदत झालं तर
मिळाल्या अजून त्या माणसाला भेटायला मला द्यायचं नाही असं ते ठरवता हे अत्यंत अयोग्य. तो माझ्याकडे मी वेळ करेल औषधी म्हणून मागायचं माझ्याकडे त्यावेळेस एक स्वातंत्र्य सेना अजूनही पाहिजे आहे अजूनही गांधीवादी विचारा करून ती काम करते म्हणून मला भेटायचं पण तसं करायचं एवढा मोठा विद्यार्थ्यांनी आम्हाला तसं माझ्याकडून वाटलं काय का तू सगळ्यांची आमंत्रण घेत त्याबद्दल मला असं ठीक आहे वेगळं तेव्हा त्यांच्याच्या आयुष्याला थोडंफार सिद्धाचं रंगभूमी सगळे घटनाचं तुम्ही नाव होता हंसा मिळता ते असं तुझ्या नावाजवळ हंसा मिळतं ते आमच्या याच्याने ठेवायचे सुद्धा होता एक ठिकाणी मुंबईच्या तर हंसा मिळतात हंसा मिळता फेडरल असेंब्लीच्या सगळ्या लोकांच्या मध्ये 3 माणसांची घटना घटना तयार झाली त्याच्यामध्ये 3 माणसांची तयार झाली त्यात हंसा मिळतात एक आता एवढाच मान मिळाला तुम्ही जेव्हा त्यावेळेचे गव्हर्नमेंट आपले राष्ट्रपती त्यावेळी गव्हर्नमेंट होते त्यांच्याकडे शिकवून द्यायची होती तो मान पण अवसर हिंदुस्थानची घटना हातातून घुसवणं आणि हे सगळं काम एका बाईने आपला एक अभिमानाचा सिंधू आहे हे लक्षात ठेवते तेव्हा ही घटना याच्यामध्ये आली आणि फेडरल असेंब्लीची मान्य केल्यानंतर लोकसभा आणि हे सगळे आतापर्यंत ते अशा प्रकारे चालू आहे तेव्हा अशा प्रकारचा हा संबंध आपल्या ध्वजाचा इतिहास आहे आणि त्यावेळेपासून मग काँग्रेसच्या झेंड्याच्या वेळेस हा आपला जो ध्वज आहे तिरंगा तो त्याच्या आमच्या काळामध्ये तिरंगाच होता पण तो त्या तिरंगासारखा होता काँग्रेसचा एका पक्षाचा होता काँग्रेस पक्षाचाच एवढं मोठा होता की त्या पक्षाचं जे आहे ते देशाचं असं आम्ही सांगितलं किंवा माझ्यातला काँग्रेसची पुढे जात नाही माझ्या वेळेस मग काँग्रेस आता कुठल्याच राजकीय पक्षाचे नाही पण म्हणत ते आहे की बाबा या काँग्रेसचं आपण हे केलं पळापळी केल्या ते लहान वयाकडे 47 सालापर्यंत 5-6 वर्ष लढा चालवण्याचा प्रयत्न सगळं केला तरुण त्यावेळेच्या तरुण मुलांनी चित्रपटवरून होते किती जणांना तरी त्या इतक्या वाईट शिक्षा झालेले बर्फाच्या लाटीवर सुद्धा झोपवून त्यांचा घेतला इतकं वाईट हा झेंड्याचा सगळा इतिहास आपल्याला माहिती असला पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणून नंतर त्याला मला एक संधी चांगली मिळाली तुम्ही मला एक संधी दिली एक 75 वर्षाचं स्वातंत्र्य बघण्याचे मला सुद्धा असं नाही की मी आमचं पडले तर 90 सालात मी काम पंचायत राज्याचं बंद केलं कारण पंचायत राज्य
गांधीजींचा एक गांधीजीला मी मानतो आणि गांधीजींचा प्रोग्राम असल्यामुळे उद्यापणपणाच्या वेळी आता तू नुसती भेटत नाही काय आम्हाला एक गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं एक आम्हाला हे मिळालं, काही पैसे मिळाले काही, आणि त्यातून आम्हाला संबंध स्वातंत्र्य सैनिकांची माहिती थोडा मिळाली. तर त्याच्यावरती माझं पुस्तक येतात गांधी महाराज, आणि त्यावेळी इथे मोहन धारी यांचे पात्र हे बघितले काही मुंबई त्यामध्ये आणि 15 मिनिटं बोलत मला माहिती मला 15 मिनिटं ठीक आहे. आणि मोहन धारी यांनी विचारलं तुमचं तो गुरुड स्वतंत्र केलं हे जसं झालं त्याच्यात तुमचा मान मोठा बघत नाही काही ते केल्यावर त्यांनी आपली मुलीला माझ्या आजच्या सगळ्या ज्या काही अपॉइंटमेंट आहेत ते कॅन्सल यांच्याबरोबरच होतं. मला माहिती नाही की हिंदुस्थानात ते काही एवढं सगळं लहान मुलगी ते त्यावेळी ते सगळं लक्षात आतापर्यंत ठेवते आणि माझ्या डोळ्यासमोर माझ्याच मुलीने कसं आता आमचं स्वतंत्र केलं होतं हे मला फार कौतुक काय मध्ये बघत राहणे कमी कोणाची अशा प्रकारे ते गांधी मार्गामध्ये करून चालेल बाकी सगळं त्यासाठी तुम्हाला आता सगळ्या तुम्हाला माहिती आहे कशा प्रकारे माहिती मला 75 काम हे माझं मी माझ्या वयाच्या 90 वर्षाची आणि साधारणपणे 10,000 बायकांना केली असे लोक म्हणतात माझ्या वयाच्या कुठली भाषांचं ओळख करत असतात 10,000 बायकांचं असे कारण प्रकार नंतर मणिभाव आणि अशा कितीतरी लोकांचं करता आम्ही हे सगळे पंचायत राजची कार्यक्रम सुरू झाल्यानंतर शिकवत हे काम करत संधी मला मणिभावामुळे माझ्या गांधीच्या विचारांमुळे गांधीच्या प्रेमामुळे सगळ्याच म्हणजे सगळ्याच मला खूप मजा आहे. मला वाटतं माझ्या घरात सगळी होते मला स्वातंत्र्य सैनिकांनी जेवढा मान खाल्ला नसेल तेवढा मी माझ्या आईकडे एक मुलगा 5वीत जाण्याचं दिसतंय हेच चालले असं मामा बाकी त्याचं ऐकून त्याची झाली त्यांनी हुशार येतात तेव्हा असताना तिला रागायचा काय म्हणून बाहेर आल्या की मला खायचा तशी तू कार्यक्रम आणलाय खायचं बाकी संधी शिकले घरात आपण माहिती सांगावीच मला वाटत आणि मध्ये काय मला आता नाही बोलूच येते असंच मला खूप बरं वाटतं तुम्हाला सगळ्यांना भेटायला सगळ्यांना भेटूनही मला आनंद वाटतो. आणि जर माझ्याकडून कोणाचं मन दुखवत असेल तर